उद्यापासून भारतात आले की सगळं डेली रुटीन सुरू होणार होतं. कार्तिक त्याच्या ऑफिसमध्ये बिझी होणार होता आणि देवयानीला पण ऑफिस जॉईन करायचं होतं. शिवाय यमुना आजीला भेटायचं होतं. अजून बरंच काही करायचं होतं. पण सध्या तरी ते दोघे पण हे सगळं विसरून एकमेकात हरवले होते. मला आपले हे दिवस खूप आठवतील, देवयानी कार्तिकला म्हणाली. तुझी इच्छा असेल तर आपण अजून काही दिवस इथेच थांबूया. कार्तिकने तिने एका हाताने मिठीत घेत म्हणाला आणि त्याच्या त्या बोलण्याने ती गडबडली. नाही नको, आता मला घरी जायचं आहे. ती पटकन बोलून गेली आणि कार्तिक हसायला लागला. ठीक आहे, मला माहीत आहे तुला मॉम आणि आजीला भेटायचं आहे, पण मी वचन देतो आपण दर 6 महिन्यांनी हनीमूनला जाऊ. कार्तिक डोळा मिचकावत म्हणाला. तसं देवयानीने लाजून आपली मान त्याच्या छातीत लपवली होती. देऊ, त्याने तिच्या डोक्यावर हलकंसं चुंबन घेत तिला हाक मारली. तिने तशीच त्याच्या मिठीत हुंकार भरला. घरी गेल्यावर मी खूप व्यस्त असेल. तुला किती वेळ देऊ शकेल माहीत नाही, पण मी नक्की प्रयत्न करेन. तो तिच्या केसांवर अलगद हात फिरवत म्हणाला. काही हरकत नाही, मी सुद्धा घरी गेल्यावर थोडी व्यस्त होणार आहे. आता यमुना आजी येणार आहेत तर मॉम आणि त्यांच्यासोबत वेळ घालवायचा आहे आणि मला ऑफिसही जॉईन करायचं आहे. देवयानी त्याच्यापासून थोडी दूर होत म्हणाली. कार्तिक, यमुना आजी कधी येणार आहेत? म्हणजे त्यांना आणायला तुम्ही कोणाला पाठवलं आहे का? देवयानीने विचारलं. हो, माझ्या काही माणसांना पाठवलं आहे, ते उद्या त्यांना घेऊन येतील, कार्तिक म्हणाला. देवयानी आता मनातच यमुना आजी आणि मॉम भेटल्यावर त्यांना किती आनंद होईल याची सुंदर कल्पना करू लागली. दुसऱ्या दिवशी ते घरी पोहोचले. आल्या आल्या सायली काकू आणि राम देवयानीच्या गळ्यात पडले. खूप प्रवास केल्यामुळे देवयानी थकलेली होती. ते रूममध्ये जाताच बेडवर पडली. कार्तिक, तुम्ही रेस्ट नाही का करणार? तिने पडल्या पडल्या कार्तिककडे पाहून विचारलं, कारण तो फ्रेश होऊन तयारी करत होता. नाही ग, आता मला ऑफिसला जावं लागेल, खूप काम पेंडिंगवर आहे, तो हातात घड्याळ घालत म्हणाला. ठीक आहे. तिने डोळे मिटून सुस्कारा सोडला. त्याने घड्याळ घातला आणि तिच्या शेजारी येऊन बसला. आराम कर, मी लवकर परत येतो, तो तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला. तिने हुंकार भरला. देऊ, मी निघतो, तो त्या शब्दावर जोर देत म्हणाला. तिने डोळे उघडून स्मित केलं. त्याने भोळ्या उंचावर तिच्याकडे पाहिलं. तिला त्याला काय म्हणायचं आहे ते कळलं नाही. काय? तिने न समजून विचारलं. मला एक किस पाहिजे, तो म्हणाला आणि आता मात्र तिचे गाल झळझळ गुलाबी झाले. हो, म्हणजे ती गडबडली होती. तशीच ती उठून बसणार तोच त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला मिठीत घेतला आणि तिला काही कळायच्या आत त्याने तिच्या ओठांवर अलगद ओठ टेकले. क्षणात तिला आकाशात उंच भरारी घेत असल्यासारखं वाटलं आणि पोटात गोड गुदगुल्या जाणवू लागल्या. त्याने एक दीर्घ चुंबन घेतलं, तिला पुन्हा अलगद खाली झोपवलं आणि हसतच बाहेर पडला. तो जाताच तिने हसत आपला चेहरा उशीत लपवला. बराच वेळ आराम केल्यावर ती उठली. आता तिला रामच्या कॉलेजमध्ये जाऊन यायचं होतं. गेल्या 2-3 महिन्यात तिचं त्याच्याकडे दुर्लक्ष झालं होतं, म्हणून आता तिला त्याचं कॉलेज आणि त्याची प्रगती बघायची ओढ लागली होती. मागच्याच महिन्यात कार्तिकने त्याला तिथल्याच एका चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला होता. त्याच्या वयाच्या मानाने तो आता ग्रॅज्युएशनला असायला हवा होता, पण त्याच्याकडे तितकं ज्ञान नव्हतं, त्यामुळे त्याचा 11वीत प्रवेश करून दिला होता. ती तयार होऊन दुपारच्या वेळी त्याच्या कॉलेजवर आली. तिला त्याला सरप्राईज द्यायचं होतं, म्हणून तिने त्याला फोनही केला नाही. तिने रिसेप्शनमध्ये माहिती घेतली आणि ती त्याच्या वर्गाकडे गेली. बहुतेक सुट्टी झाली होती, त्यामुळे मुलं मुली आजूबाजूला गप्पा मारताना दिसत होते. ती जात असतानाच बरेच जण तिला वळून वळून पाहत होते. आज तिने पातळ सुते भरतकाम केलेली साडी नेसली होती, त्यात ती खूपच आकर्षक दिसत होती. गळ्यात मंगळसूत्रही लोंबत होतं, तरीसुद्धा मुलं तिच्याकडे पाहत होती. ते सगळं पाहून तिला तिच्या कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली. खरं तर तेव्हा ती खूपच साधी राहायची, तरीही बरीच मुलं तिला अशीच वळून वळून बघायची. पण या आणि त्या मुलात खूप फरक होता. तिचं कॉलेज एकदम साधं होतं, तर हे कॉलेज श्रीमंत मुलाचं कॉलेज होतं. तिने सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं आणि ती इकडे तिकडे बघत जाऊ लागली. आता या सगळ्यात रामला कुठे शोधायचा असा विचार करतच देवयानी त्याच्या क्लासरूमजवळ गेली. तिने बाहेरूनच आतमध्ये वाकून पाहिलं आणि आता तिचे डोळे थोडे विस्फारले, कारण क्लासरूममध्ये राम एका मुलीसोबत बेंचवर बसून गप्पा मारत होता. ती मुलगी जवळजवळ त्याच्याच वयाची दिसत होती. गोरीपान, सुंदर आणि थोडी हाय क्लास घरातली वाटत होती. त्या क्लासमध्ये त्या दोघांव्यतिरिक्त आणखीन 3-4 मुलं मुलीही होती.
पण ते बाजूला गप्पा मारत होते. ते हळूच आतमध्ये जाणार तोच अरे हरामखोर असा आवाज करत अचानक कोणाचा तरी तिला धक्का लागला. तिने गडबडून मागे वळून पाहिलं तोपर्यंत 3 मुलं तिला ओलांडून क्लासरूममध्ये गेली होती आणि आता त्यातल्या एका मुलाने रामची कॉलर पकडून त्याला उभं केलं होतं. देवयानी ते पाहून एकदम स्तब्ध झाली. क्षणभर तिला काही सुचलं नाही. तुझी हिंमतच कशी झाली? तो मुलगा संतापाने रामची कॉलर चुरगळत होता. भाई आम्ही फक्त मित्र आहोत, ती मुलगी त्या मुलाला ओरडून सांगत होती. पण त्याने तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि रामच्या कानाखाली एक जोरदार थप्पड मारली. आता मात्र देवयानी भानावर आली. त्या मुलाने रामला मारलेलं पाहून तिचा संताप अनावर झाला. अरे ती धावतच पुढे गेल्याने तिने त्या मुलाचा हात झटकून त्याला मागे ढकललं. तसा रागाने त्या मुलाने तिच्याकडे पाहिलं आणि त्या क्षणी देवयानीने सटाक त्याच्या कानाखाली एक जोरदार लगावली. आता मात्र सगळेच आश्चर्याने तिथे चाललेला तमाशा पाहू लागले. काहींनी तर आश्चर्याने तोंडावर हात ठेवला होता. त्या मुलाने एक हात गालावर ठेवत रागाने देवयानीकडे पाहिलं. पण क्षणातच त्याची नजर थोडी शांत झाली. ए मिस, तू कोण आहेस? इथे काय करतेस? आणि आमच्या सन्नीच्या कानाखाली मारायची तुझी हिंमत कशी झाली? त्या मुलाचा मित्र संतापाने ओरडला. तुझ्या मित्राची हिंमत कशी झाली माझ्या भावाला मारायची? याची बहीण सांगते ना की ते फ्रेंड्स आहेत, मग का मारले याने? देवयानीने पण रागात त्या मुलाला विचारलं. तो मुलगा पुन्हा रागात काहीतरी बोलणार तोच सनी नाव असणाऱ्या मुलाने त्या दोन्ही मुलांसमोर हात पकडून अडवलं. लेट्स गो. तो सनी एकदा त्याच्या बहिणीकडे कटाक्ष टाकून त्या मुलांना घेऊन तेथून बाहेर गेला. पण जाता जाता खिडकीतून तो देवयानीकडेच पाहत गेला. देवयानीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आता रामकडे पाहिलं. ताई तू इथं? रामने गडबडून विचारलं. तुला लागलं का? देवयानीने त्याचा गाल पाहत काळजीने विचारलं. नाही ताई, ही माझी मैत्रीण निर्विका. रामने त्याच्या शेजारी बसलेल्या मुलीकडे इशारा केला. तुझ्या भावाला हे आवडत नसेल तर तू माझ्या भावाला भेटायला जाऊ नकोस. देवयानी रागाने त्या मुलीला जवळजवळ ओरडली. त्या मुलीचा चेहरा लगेच उतरला. ताई ती राम काय बोलला तोच? राम, ज्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास होतो त्या गोष्टीपासून दूर राहायचं असं मी तुला सांगितलं आहे ना? तिने रामच्या गालावर हात ठेवत शांतपणे विचारलं. रामने मान खाली घातली. तेवढ्या देवयानीचं लक्ष आजूबाजूला गेलं. सगळी मुलं त्यांच्याकडेच पाहत होती आणि बहुतेक मधली सुट्टीही संपली होती. मी निघते, पण व्यवस्थित राहा, देवयानी त्याला म्हणाली आणि तेथून बाहेर पडली. बाहेर पडल्यावर मात्र आपण जरा जास्तच प्रतिक्रिया दिली का असा विचार तिच्या मनात आला. पण रामच्या बाबतीत ती खूपच संवेदनशील होती आणि सध्या त्याला स्वतःच्या पायावर उभं करून या जगात स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करून द्यायचं होतं. म्हणून तिला तो कोणत्याही संकटात सापडलेला नको होता. ती तेथून थेट प्राचार्याच्या कार्यालयात गेली आणि तिने त्या मुलांची सरळ तक्रार केली. कारण पुढे जाऊन ती मुलं रामला त्रास देतील अशी तिला भीती वाटत होती. प्राचार्यांनी तिचं म्हणणं ऐकून तिला आश्वस्त केलं. ती सुस्कारा सोडतच बाहेर आली तर बाहेर आरव कॉलेजच्या भिंतीला टेकून उभा होता. तिला पाहताच तो तिच्याजवळ आला. काळजी करू नका वहिनी, मी रामची काळजी घेईल. खरं तर आम्ही रोज एकत्रच असतो. त्याचा वर्ग सुटला की आम्ही दोघं कॅन्टीनमध्ये जातो. पण आताच त्याने यायला नकार दिला म्हणून मी त्याला एकटं सोडलं. पण पुढच्या वेळी असं होऊ देणार नाही. आरव दिलगिरी व्यक्त करत म्हणाला. आरव त्याचं कॉलेजमध्ये पदवीचं शिक्षण घेत होता. कार्तिकने त्याला 1 महिन्यापूर्वी दिल्लीवरून इथं हलवलं होतं. म्हणूनच त्याने रामलाही त्याचं कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला होता. ती तुझ्याच वर्गातली मुलं होती का? देवयानीने त्याला विचारलं. नाही, ते आमचे सिनियर आहेत. पण तुम्ही नका काळजी करू, ते नाहीत येणार पुन्हा. पण आरव बोलता बोलता थांबला. पण काय? देवयानीने काळजीने विचारलं. रामसाठी तिला जास्त चिंता वाटत होती. इथे जे काही झालं ते कार्तिक दादांना सांगू नका. सनी देशमुख हा देशमुख ग्रुपच्या मालकांचा मुलगा आहे आणि देशमुख ग्रुप व पाटील ग्रुपच्या आधीपासूनच खूप चांगले संबंध आहेत. अनेक ठिकाणी दोघांची व्यावसायिक भागीदारी आहे. उगाच एवढीशा गोष्टीवरून काही घडायला नको. आरव भुया उंचावत नाराजीने म्हणाला. अच्छा ठीक आहे, धन्यवाद, मी त्यांना काही सांगणार नाही. देवयानीने हसून त्याचे आभार मानले आणि तेथून बाहेर येऊन गाडीत बसली.
भैया कॅफेमध्ये चला, देवयानीने ड्रायव्हरला सांगितलं आणि एक नंबर डायल केला. हॅलो स्वाती, मी 5 मिनिटात पोहोचेन, तू आली आहेस ना? देवयानीने विचारलं. हो लवकर ये, मी बाहेरच आहे, स्वाती म्हणाली आणि तिने फोन ठेवला. ती तशीच मागे वळून पुढे जाणार तोच ती कोणाला तरी धडकली. अरे रे, माफ करा काकू. स्वातीने समोरच्या वयस्कर महिलेची माफी मागितली. डोळे उघडे ठेवून चालता येत नाही का? आणि मला काकू कोणाला म्हणतेस? मी तुला काकू वाटते का? समोरची बाई रागाने स्वातीला म्हणाली आणि तिचं बोलणं ऐकून स्वातीला हसू आवरेना. काकू, तुम्ही काकूसारखेच दिसता, इतका मेकअप करूनही तुमचं वय लपून राहत नाही, स्वाती हसत म्हणाली. आणि ती बाई आणखीनच चिडली. बेशरम मुलगी, आधी मुद्दा मला धडक देतेस आणि वर माझ्याशी उद्धटपणे बोलतेस. थांब, तुला आत्ताच दाखवते. रवी, रवी, ती बाई मागे वळून कोणाला तरी हाक मारू लागली. स्वाती आता थोडी घाबरली. ही बाई जरा जास्तच रागवली होती आणि आता आणखीन कोणाला तरी बोलवत असल्यास पाहून स्वाती तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागली. अहो थांबा ना, मी माफी मागितली आहे आणि पुन्हा आता एकदा तुमची माफी मागते. स्वाती उगाच जास्त तमाशा नको म्हणून त्या बाईला विनवू लागली. ठीक आहे, पण यापुढे मला तुझा चेहरा दाखवू नकोस. आणि आताच तू मला ताई म्हणालीस, तेही माझी थट्टा करण्यासाठीच ना? त्या बाईने डोळे मोठे करून विचारलं. आता स्वाती आणखीनच वैतागली. देवा, आता यांना नेमकं कोणत्या नावाने हाक मारू असा विचार करत ती पुन्हा त्यांची माफी मागू लागली. आणि त्याचवेळी तेथून जवळच उभ्या असलेल्या गाडीच्या मागे रवी उभा राहून त्या दोघींना पाहत होता. अरे यार, या दोघींना असंच भेटायचं होतं का? नीटपणे भेटू शकत नव्हत्या का? आणि त्यात मला का बोलवत होती? नशीब तिने हाका मारायच्या बंद केल्या, नाहीतर आजच माझं सगळं गुपित उघडं झालं असतं. रवी वैतागून त्या दोघींना पाहत होता. अजूनही त्या कुत्रा मांजरासारख्या भांडत होत्या. रागाच्या भरात त्याने स्वतःच्या गाडीला जोरात लाथ मारली आणि त्याच वेळी त्याला समोरून एका आलिशान गाडी येताना दिसली. अरे देवा, ही तर कार्तिकच्या कलेक्शनमधली गाडी आहे. म्हणजे आतमध्ये नक्कीच देवयानी असेल आणि ही म्हैस देवयानीला इथे भेटायला आली असणार. देवयानी माझ्याबद्दल काही सांगणार तर नाही ना? मला काहीतरी वेगळं करावं लागेल, रवी मनातच विचार करत होता. तेवढ्यात रवी, आवाजाने तो दचकला. समोर त्याची मॉम उभी होती. काय करत होतास? किती वेळा हाका मारल्या? कुठे गायब झाला होतास? चल, मला आता घरी सोड. त्या कार्टीने पूर्ण मूड खराब करून टाकला. पुन्हा भेटली तर तिला चांगलाच धडा शिकवेन. त्याची मॉम रागात बडबड करत गाडीत बसली. रवीने एक सुस्कारा सोडत कॅफेकडे नजर टाकली. देवयानी आणि स्वाती हातात हात घालून आतमध्ये जात होत्या. थोडी चांगली भेट झाली असती तर बरं झालं असतं, रवी मनातच म्हणत तोंड बारीक करून गाडीत बसला आणि गाडी सुरू झाली. राम, खोलीतून बाहेर पडणाऱ्या रामला देवयानीने जागीच थांबवलं. हो ताई, तो तिच्याजवळ आला. राम बाळा, आता कुठे सगळं सुरळीत होतंय, तूही सावरत आहेस. नको त्या गोष्टीत अडकू नको. मला तुला खूप मोठं झालेलं पाहायचं आहे. देवयानी त्याचा हात हातात घेत म्हणाली. काळजी करू नकोस ताई. काल निर्विकाच्या भावाने येऊन माझी माफी मागितली. त्याला त्याच्या मित्राने चुकीचं सांगितलं होतं म्हणून तो भडकला होता. आणि निर्विका खरंच खूप चांगली मुलगी आहे. ती एकटीच माझ्याशी व्यवस्थित बोलते. राम तिला समजावत म्हणाला. हो वहिनी, खरंच निर्विका खूप चांगली आहे आणि हे दोघं फक्त मित्र आहेत. आता आम्ही निघू का? उशीर होतोय, आरव मागून येत रामच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. देवयानीने जबरदस्तीने हसू आणला आणि तेथून बाहेर आले. नाही म्हटलं तरी त्या मुलाने रामची माफी मागितली हे ऐकून तिला थोडं बरं वाटलं. तरीही तिच्या मनात काळजी होतीच. ती तशीच किचनमध्ये आली तर सायली काकू सगळ्यांना काय काय बनवायचं ते सांगत होत्या. त्यांना पाहताच देवयानीला आज यमुना आजी येणार असल्याचं आठवलं. पण त्या किती वाजता येणार हे तिला माहीत नव्हतं. कार्तिक ऑफिसला जाण्यापूर्वी त्याच्याकडून विचारावं म्हणून ती सायली काकूंपासून लपून लगेच बेडरूममध्ये गेले तर कार्तिक वॉशरूममध्ये होता. कार्तिक, तिने बाहेरून त्याला हाक मारली. आतून शावर बंद केल्याचा आवाज आला. काय झालं? आतून त्याने विचारलं. यमुना आजी किती वाजता येणार आहेत? मॉमसाठी सरप्राईज आहे ना म्हणून विचारलं, ती म्हणाली. आत ये सांगतो. त्याचा आवाज आला आणि तिचे डोळे विस्फारले. या वेडेला कधी काय सुचेल काही सांगता येत नाही. ती लाजऱ्या चेहऱ्यावरच्या केस मागे सारत मनातच म्हणाली. कार्तिक सांगा ना, ती थोड्या लटक्या रागात म्हणाली. पण त्याचा काहीच प्रतिसाद आला नाही. तिने दरवाजावर टकटक केली. कार्तिक, तिने पुन्हा हाक मारली आणि त्या क्षणी दरवाजा उघडला गेला. अचानक त्याने तिचा हात पकडून तिला आत ओढलं. कार्तिक, तिला काही कळायच्या आत त्याने तिला भिंतीजवळ उभं केलं आणि दोघांवर शावरचं पाणी कोसळू लागलं. तिने डोळ्यांची उघडझाप करत त्याच्याकडे पाहिलं
तो मिसलपणे तिच्याकडे पाहत होता. त्याची ती नजर पाहून तिच्या मनात हलकीशी धडधड सुरू झाली. कार्तिक, मी पूर्ण भिजले. ती अडखळत त्याचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत म्हणाली. ती पूर्ण भिजली होती. शॉवरमधून पडणारं पाणी तिच्या गोऱ्या नाजूक गालांवरून गळ्याकडे सरकत तिच्या साडीत मुरत होतं. तो मात्र तिच्याकडेच एकटक पाहत होता. त्याचा हात तिच्या पाठीवरून अलगद फिरत होता. ती अधिकच अस्वस्थ झाली. ती पुन्हा काही बोलला तेवढ्यात त्याने तिच्या गालावर हात ठेवला आणि तिच्या डोळ्यात पाहिलं. गरम पाणी अंगावर पडत असूनही तिच्या अंगावर शहारे आले होते. तिचे श्वास जड झाले होते. त्याने पुढे होत तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन दिलं. तसे तिचे डोळे मिटले. तेवढ्यात तिला कोणीतरी हाक मारल्याचा भास झाला. तिने पटकन डोळे उघडले. तोही थांबला होता. बहुतेक त्यालाही आवाज ऐकू आला होता. कार्तिक, कोणीतरी आले. ते घाबरत त्याच्या छातीवर बोट ठेवत म्हणाले. त्याने तिच्या बोटांकडे पाहिलं आणि हलकसा हसला. शांत हो, मॉम आहे, तो तिला जवळ घेत म्हणाला. त्याच्या स्पर्शाने ते पुन्हा गोंधळले. तिने लगेच त्याला हलकंसं दूर केलं. अरे देवा, आता काय करायचं? ते घाबरून इकडे तिकडे पाहू लागले. तिला तसं पाहून तो पुन्हा हसला. देव, एवढी का घाबरते? शांत हो, आपण नवरा बायको आहोत. तो पुढे काही बोलला तोच तिने त्याचा हात झटकून शॉवर बंद केला. कार्तिक, बाहेरून पुन्हा आवाज आला. तिने त्याला इशारा केला. त्याने नकारार्थी मान हलवली. हो मॉम, त्याने उत्तर दिलं. देवेनी कुठे आहे? केव्हापासून तिला शोधते? सायली काकूंचा बाहेरून आवाज आला. देवेने लगेच त्याला इशारा केला. तो गोंधळून तिच्याकडे पाहू लागला. गार्डनमध्ये आहे असं सांगा. ती हळूच त्याच्याजवळ येत म्हणाली. तसं त्याने तिला पुन्हा जवळ घेतलं. ती एकदम गडबडली. मॉम, ते गार्डनमध्ये आहे. तो हसत तिच्या गालावर हलकंसं चुंबन देत म्हणाला. तिने लाजून मान खाली घातली. बरं, मी गार्डनमध्ये जाते. तिला नाश्त्याला काय हवं ते विचारते. बाहेरून आवाज आला आणि देवेनीने पुन्हा घाबरून त्याच्याकडे पाहिलं. कारण त्या गार्डनमध्ये गेल्या तर ती दिसणार नव्हती. मॉम, माझ्यासाठी एक कप कॉफी बनवता का? मला उशीर होतोय. कार्तिक थोडं मोठ्याने म्हणाला. बरं, तू बाहेर ये, मी बनवून ठेवते, मॉम म्हणाल्या. तसं देवेनीने सुटकेचा निश्वास सोडला. तर मग मिसेस देवयानी पाटील, तुम्ही ऑफिस कधी जॉईन करणार? त्याने तिच्या कानाजवळ हळू आवाजात विचारलं. आधी मला इथून जाऊ द्या, मग ऑफिस जॉईन करते, ती हसत त्याला दूर करत म्हणाली. त्याने टॉवेल घेतला आणि तिचे केस अलगद पुसू लागला. जा आधी कपडे बदल, तो तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन देत म्हणाला. कारण ती पुन्हा आजारी पडू नये याची त्याला काळजी वाटत होती. तिने पटकन पुढे होऊन त्याच्या गालावर किस केला आणि मान खाली घालून दुसऱ्या बाजूला असलेल्या चेंजिंग रूमकडे गेली. तो गालात हसला आणि त्याने पुन्हा शॉवर ऑन केला. आज दुपारी यमुना आजी येणार असं कार्तिक बोलला होता, म्हणून देवेनी किचनमध्ये जाऊन खास वांग्याचं भरीत आणि चपात्या बनवत होती. सगळे शेफ एका बाजूला उभे राहून तिच्याकडे पाहत होते. त्यांना भीती वाटत होती. चुकून कार्तिक ऑफिसमधून परत आला आणि हे पाहिलं तर आपलं काय होईल याची त्यांना काळजी लागली होती. तिच्या मात्र मनात आनंदाचे कारंजे उडत होते. शेवटी आज तिने दिलेलं वचन पूर्ण होणार होतं. त्यांची भेट कशी असेल आणि सायली काकू किती आनंदी होतील याचा विचार करतच ती लगबग करत होती. हे बघा, इथे आहे हे, मागून आवाज आला. तसं तिने मागे पाहिलं. मागे सायली काकू आणि आजोबा उभे होते. आई, आजोबा, मी आज खास जेवण बनवत आहे, अगदी गावाकडच्या पद्धतीचं, देवेने हसत म्हणाले. का गं, आज काय खास आहे? सायली काकूंनी विचारलं. आता देवेने थोडी गोंधळली. असंच मनात आलं म्हणून ती पुढे पाहत चपात्या लाटत म्हणाली. बघ गं सायली, तुझ्या सुनेने अगदी तुझ्यावर हात मारला आहे. फिरून आली आणि लगेच किचनमध्ये कामाला लागली. आजोबा हसत म्हणाले. मग काय, पूर्ण 8 महिने मीच तुला शिकवलं आहे, सायली काकू कौतुकाने म्हणाल्या. देवयानी गालातच हसली. अगं, तू रात्रीही जेवण बनवायचंस. माझ्या बटाट्याने तेही आवडीने खाल्लं असतं. आता तो ऑफिसला गेला आहे, त्याला डब्बा घेऊन जा, आजोबा हसत म्हणाले. इकडे हे आणि यांचा बटाटा, तिकडे ते आणि त्यांची स्ट्रॉबेरी. देवेने मनातल्या मनात हसले. रात्रीही बनवेन, आता ते माझा फोनसुद्धा उचलणार नाहीत, देवयानी म्हणाले. कामाच्या बाबतीत अगदी माझ्यावर गेला आहे. मीही एकदा कामात गुंतलो की मला दुसरं काही सुचत नाही, आजोबा म्हणाले. बाबा, तुम्ही बाहेर जाऊन बसा, मी तुमच्यासाठी सूप बनवून आणते, सायली काकू म्हणाल्या. मग आजोबा बाहेर गेले. अगं, सायली काकू हसत म्हणाल्या. त्या येऊन देवेनीच्या बाजूला उभ्या राहिल्या. हो आई, देवेनी म्हणाले. कधी वाटलंच नव्हतं की जिला मी मुलगी मानेन तीच खरंच माझी सून बनेन. तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे मी किशोरी गेल्याचं दुःख विसरू शकले. नाहीतर आधी लक्ष्मी आणि मग
बोलता बोलता सायली काकूंचे डोळे पाणावले. देवयानीने लगेच लाटणं खाली ठेवलं आणि सायली काकूंचे हात हातात घेतले. आई, किती वेळा सांगितलं आहे, जे निघून गेलं ते गेलं, आता जे आपल्याजवळ आहे त्याचा विचार करा. देवयानी त्यांना समजावत म्हणाली. हो ग, माहीत आहे, म्हणून तर मी जास्त विचार करत नाही, पण त्या माझ्या मुली होत्या, त्यांची आठवण तर येणारच ना. सायली काकूंनी डोळे मिटत म्हटलं. हो, आठवण तर येणारच आणि यायलाच हवी, पण त्या आठवणीमुळे डोळ्यात अश्रू नकोत आई. देवयानी त्यांचे डोळे पुसत म्हणाले. आता आयुष्यात फक्त तुझा आणि कार्तिकचा संसार फुलताना पाहायचा आहे. माझ्या नातवंडांना जेव्हा मी हातात घेईल तेव्हा मला जगातला सगळ्यात मोठा आनंद मिळेल, सायली काकू हसत म्हणाल्या. देवयानी लाजून मान खाली घालून हसली. या वेड्या माणसाने आधी मनावर घ्यायला तर हवं, मगच ना आपलं गोड बाळेल. देवयानी मनातल्या मनात विचार करत हसली. तेवढ्यात बाहेरून कोणाचा तरी आवाज आला. सायली, सायली. अगं माझं लेकरू. त्या आवाजाने दोघीही दचकल्या, पण देवयानीला लगेच कळलं की नक्कीच यमुना आजी आल्या असणार. सायली काकू मात्र गोंधळून घाईघाईने किचनमधून बाहेर पडल्या. हॉलमध्ये येताच त्यांनी समोर पाहिलं. समोरून नऊवारी साडी नेसलेली एक वयस्कर स्त्री पायात बळ नसतानाही लंगडत त्यांच्याकडे धावत येत होत्या. आई. सायली काकूंच्या तोंडून हुंदका बाहेर पडला आणि त्यांचा हात आपोआप तोंडावर गेला. अगं माझं लेकरू. यमुना आजी रडत रडत त्यांच्याकडे झेपावत होत्या. सायली काकू मात्र जागच्या जागी स्तब्ध उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या अखंड धारा वाहत होत्या. यमुना आजी त्यांच्याजवळ पोचल्या, तरीही त्यांना काहीच भान नव्हतं. त्या फक्त पाणवलेल्या डोळ्यांनी आपल्या आईकडे पाहत होत्या. माझं लेकरू. यमुना आजींनी नाकवर ओढत धाप लागलेल्या श्वासांमध्ये थरथरत्या हाताने सायली काकूंच्या गालावरून प्रेमाने हात फिरवला. आई. सायली काकूंच्या तोंडून हृदय पिळवटून टाकणारी हाक बाहेर पडली आणि पुढच्या क्षणी त्यांनी यमुना आजींना घट्ट मिठी मारली. दोघी एकमेकींच्या मिठीत रडत होत्या, काहीतरी बोलत होत्या. मधूनच यमुना आजी सायली काकूंचा चेहरा हातात घेऊन त्यांच्या चेहऱ्यावर ठिकठिकाणी प्रेमाने मुके घेत होत्या आणि ते दृश्य पाहून देवयानीला तिचा हुंदका आवरत नव्हता. तीही हुंदके देत रडत होती. आजोबा मात्र समाधानाने ते सगळं पाहत होते. मुलगी कितीही मोठी झाली तरी आईसाठी ती कायम लहानच असते, हे आज त्या दोघींना पाहून देवयानीला प्रकर्षाने जाणवत होतं. आई, आई बस ना. सायली काकूने यमुना आजींचे डोळे पुसले आणि त्यांना धरून सोफ्यावर बसवलं. किती दिवस वाट पाहिली, तू का नाही आली? मी किती आठवण काढत होते. यमुना आजींनी सायली काकूंचे डोळे पुसत अडखळत विचारलं. मी खूप फोन केले ग, पण लागतच नव्हता आणि कार्तिकही इथे नव्हता, त्याच्याशीही बोलणं झालं नाही. तुझी खूप आठवण येत होती ग. सायली काकू नाक वर ओढत म्हणाल्या. बस कर, आता रडू नको, मी आले तुला भेटायला. देवयानी आणि कार्तिकनेच त्यांच्या माणसांना मला आणायला पाठवलं होतं, यमुना आजी म्हणाल्या आणि सायली काकूंनी मागे वळून देवयानीकडे पाहिलं. देवयानी अजूनही रडत होती. त्यांनी तिच्याकडे पाहताच ती शांत झाली. आई, हिला ओळखतेस ना? सायली काकूंनी देवयानीकडे इशारा करत विचारलं. हो ग, हिनेच तर मला वचन दिलं होतं, मी माझ्या लेकराला तुझी भेट घालून देईल असं म्हणाली होती. बघ, आज तिनं तिचं वचन पाळलं, यमुना आजी कौतुकाने म्हणाले आणि सायली काकूंनी जाऊन देवयानीला घट्ट मिठी मारली. त्या मिठीने देवयानी क्षणभर स्तब्ध झाली. तिचेही डोळे पुन्हा भरून आले. देऊ, तुला माहिती आहे, तुला पाहिलं की मला खात्री पटते, या जगात देवाने पाठवलेले देवदूत असतात, कारण तू खरंच माझ्या आयुष्यातील ती देवदूत आहेस. सायली काकूंनी देवयानीच्या कपाळावर प्रेमाने मुका घेत म्हणाल्या. देवयानी रडता रडता हलकच हसली. यमुना आजी आणि सायली काकूंची ही भेट तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.